बरोबर आहे ना। शेवटी जयदादा असतील, पारदादा असतील, या दोघांनाही वाटतंच की आपल्या वडिलांचा जर अपघात विमानाचं जे काय असेल ते जनतेच्या मनातले प्रश्न, शेवटी महाराष्ट्राची जनता आज ना उद्या आम्हाला प्रत्येकाला विचारेल। त्याच्यामुळे CBI चौकशी ही झाली पाहिजे, ही जयदादाची भूमिका आहे। आणि त्यांच्याकडे मी मागेही सांगितलं होतं की सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांचा एकदा झाला की ते स्वतः आता पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत त्यांनी स्वतः सांगितलं की पत्रकारांसोबत ते बोलतील, पत्रकार परिषद। आणि त्यामुळं CBI चौकशीच्या संदर्भात आम्ही सगळे गंभीर आहोत। CBI चौकशी झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते एकदा कळलं पाहिजे। आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सुद्धा DGCAचा अहवाल आल्यानंतर त्या बोलतील एवढं मात्र नक्की। तर DGCAचा पहिला अहवाल जो आला तो त्रोटक अहवाल आहे, त्याच्यावर कोणाचाही विश्वास असण्याचं काही कारण नाही। पण DGCAचा सुधारित अहवाल आल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या पण बोलतील, त्याबद्दल काही दुमत नाही। आणि जयदादांनी जे CBI इन्क्वायरी मागितलेली आहे ती इन्क्वायरी आमच्या सर्व आमदारांच्या मनात आहे की ते सत्य काय त्या घटनेचं हे जनतेच्या समोर आलं पाहिजे। शेवटी ते पवार परिवार आहेत। जयदादांच्या आजी आहेत सरोज अक्का, म्हणजे पवार साहेबांच्यापेक्षा 2 वर्षांनी त्या मोठ्या आहेत। पवार साहेबांच्या सख्या मोठ्या बहीण त्यासुद्धा श्रीरामपूर, जे आपलं ज्यात इस्लामपूरचं नाव आता बदलून श्रीरामपूर केलं आहे, तिथं त्यांची एक शिक्षण संस्था आहे। मी स्वतः एकदा व्याख्यानाला तिथे गेलो होतो तर 5 मजले त्या पायऱ्या चढून गेल्या होत्या। त्यामुळे हे सत्यशोधकी शारदामाई पवारांचं रक्त आहे। त्यामुळे किती पायऱ्या चढून गेल्या किती पायऱ्या उतरल्या तर त्यांना तो फरक पडत नाही। पण एक गोष्ट त्यातून लक्षात घेतली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात अखंड सावधानता हा एक महाराजांच्या जीवनातला अविभाज्य घटक होता। छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बुधभूषण ग्रंथात लिहिलेलं होतं की राजाने असुरक्षित प्रवास करू नये, हे त्यांच्या बुधभूषण ग्रंथात आहे। संस्कृतमधला तो श्लोक आहे, व्यसनाधीनाना सर्वानुभूपती परिवर्जिता सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया। म्हणजे राजांनी, त्या काळात राजे होते ना, लोकशाही तर नव्हतीच, राजेशाही होती। राजांनी मुक्या प्राण्याची शिकार करू नये, वाईट मित्रांची संगत करू नये, द्यूत क्रीडा खेळू नये। आणि शेवटी त्यांनी सांगितलं होतं की असुरक्षित आणि असावधान हे प्रवासाला जाऊ नये किंवा टाळावं। तोच कित्ता जयदादांनी गिरवला, कारण जाताना व्हायब्रेट जर लिफ्ट झाली असेल तर येताना त्यात दुर्घटना होऊ शकते किंवा अडकू शकतो, किंवा VSRचा एखादा तिथे पेड सोल्जर असू शकतो। काय आता VSR हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या जर काही त्यांना दगाफटका झाला तर हा VSRच्या मालकावरच त्याचा संशय गेला पाहिजे, कारण त्यांनी अजितदादासारखा माणूस संपवला आहे। त्याच्यामुळं जयदादांनी ही काळजी घेतलेली आहे ती आमच्या सर्वांसाठी तो एक आदर्श आहे की आम्हीसुद्धा प्रवासात काळजी घेतली पाहिजे। सर्व आमदारांनी प्रवासात काळजी घेतली पाहिजे। काल कसं बॉम्ब पडणार, अर्धे आमदार गेले बाहेर की बाबा पहिलं जीव वाचला पाहिजे मग बाकीचं काय। आता समजा पडला असता सगळं बेचिराग झालं असतं का नाही? तर ठीक आहे, तो धमकी दिली कोणी, तो ईमेल खरा होता की खोटा होता, तो पाठवला कोणी, आणि जीवाच्या आकांतानं ज्यावेळेस माणूस पडतो त्यावेळेस माणसाला संकटाची चाहूल लागते। बस जशी धमकी बॉम्बस्फोटाची इथे दिल्या गेली, VSR सुद्धा तसंच आहे ना। VSR हा काही वेगळा नाही आहे। त्याच्यामुळे प्रवास करताना सर्वांनी सावध असलं पाहिजे, हेच त्यातून शिकण्यासारखं। अजितदादाचा अचानक झालेला विमान अपघात आणि त्यातून संपलेलं सगळं, माणसांनी या गोष्टीतून एक शिकलं पाहिजे की जो क्षण माणसाच्या जीवनात आहे तो जगा, परिवारासह जगा, आनंदानं जगा। उद्याचं काय होईल हे काही सांगता येत नाही। त्याच्यामुळं अजितदादांच्या त्या विमान दुर्घटनेनंतर मला तरी वाटतं की सर्वांनी आपापली काळजी घेणं, रेल्वे प्रवास असेल, बाय रोडचा प्रवास असेल किंवा विमान प्रवास, लिफ्टने जाणे येणे सुद्धा, अनेकदा मंत्रालयातल्या लिफ्टचा सुद्धा तोच प्रॉब्लेम होतो, ही काळजी घेतली पाहिजे।